कुठेतरी महायुतीच्या विरोधात म्हणजे घटना बदलणार असा अपप्रचार विरोधकांनी केला होता, त्याचा काही तुम्ही धसका घेतलेला आहे का? नाही, मला असं वाटतं की आम्ही अनेक कार्यक्रमांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुणाचा फोटो लावलाय म्हणून धसका घेतला आणि एक फोटोला हार घातला म्हणून काही विषय होतील असं वाटत नाही. कारण शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेणारे पुरोगामी विचारांचे नाना पटोले हे लोकांकडून स्वतःचे पाय धुवून घेतात. त्याच्यामुळे बोलणं आणि करणं ह्याच्यामध्ये फरक असतो. आणि आम्ही दिघे साहेबांचा, बाळासाहेबांचा, अगदी सावित्रीबाई फुलेंचा यांचे सुद्धा फोटो लावतो आणि आमच्या प्रत्येक भाषणामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतोच. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीने आम्ही हे मतांसाठी करतो. शिवसेना कधीच मतांसाठी करत नाही. जे काही करतात ते मनातून करतात. बाकीच्या लोकांना मात्र ह्याच्यामध्ये राजकारण दिसतं. आमच्याकडे ह्याच्यामध्ये राजकारण नाही, तर ह्याच्यामध्ये फक्त मनातला भाव आहे. नाही बोलताना या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला जो घटना बदलणार असा प्रचार करण्यात आला होता, त्याचा फटका बसला की नाही, काय वाटतं? तर नक्कीच काही जे नरेटिव्ह त्यांनी सेट केले होते त्या नरेटिव्ह तोडण्यास आम्ही कुठेतरी कमी पडलो हे नक्कीच आहे. कारण त्यांनी जो 400 पार झालं तर तुमचं घटना बदलण्यात येतील या संदर्भात त्यांनी अनेक ठिकाणी नरेटिव्ह सेट केले आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्कीच त्यामध्ये आमचे प्रयत्न कमी पडला. आणि ह्या गोष्टी परत होऊ नये यासाठी ज्या काही खबरदारी असतील त्या नक्कीच आमच्या पक्षाकडून घेतल्या जातील. काय प्रयत्न करतायत तो समाज आपल्यापासून दुरावू नये? मला वाटतं सगळ्याच गोष्टी आता सांगण्यात मतलब नाहीये. इलेक्शन येत आहे, त्या इलेक्शनमध्ये कुठल्याही समाजाला, अगदी कुठल्याही समाजाला दुखवणं येणार नाही. आणि जे काही असे खोटे नरेटिव्ह सेट केले जातील ते नरेटिव्ह कसे काय तोडायचे याच्या संदर्भात सुद्धा आमची चर्चा सुरू आहे आणि या गोष्टी परत घडू नये यासाठी आम्ही खबरदारी घेऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.